ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ದರ್ಪ ತೋರಿದ ಮರಾಠಿ ಪುಂಡನಿಗೆ ಎಂಇಎಸ್ ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಂದು ಉದ್ದಟತನ ಮೆರೆದಿರುವ ಘಟನೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಜರುಗಿದೆ. ಎಂಇಎಸ್ ಪುಂಡಾಟ ಖಂಡಿಸಿ ಎಂಇಎಸ್ ನಿಷೇಧ ಮಾಡುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಇಂದು ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಬಂದ್ಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಯುತ್ತಾ ಇದೆ. ಈ ನಡುವೆ ನಾಡದ್ರೋಹಿ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡರು ಪಿಡಿಒ ಮೇಲೆ ದರ್ಪ ತೋರಿದ ಮರಾಠಿ ಪುಂಡನಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸುವ ಮೂಲಕ ಪ್ರಚೋದನಾತ್ಮಕವಾಗಿ ವರ್ತನೆ ತೋರಿದ್ದಾರೆ. ಕಿಣಯಿ ಗ್ರಾಮದ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಡೋಕ್ರೆಗೆ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡ ಶುಭಂ ಶಲ್ಕೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜೈಲಿಂದ ಹೊರಬರುತ್ತಿದ್ದಂತೆ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಡೋಕ್ರೆಗೆ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತಿಪ್ಪಣ್ಣ ಡೋಕ್ರೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಕೊಡಬೇಕು, ಮರಾಠಿಯಲ್ಲೇ ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂತ ಕಿಣಯಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಪಿಡಿಒ ನಾಗೇಂದ್ರ ಪತ್ತಾರ್ನನ್ನ ನಿಂದಿಸಿ ದರ್ಪ ಮೆರೆದಿದ್ದ. ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸಿದ ಆರೋಪದ ಮೇರೆಗೆ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಡೋಕ್ರೆಯನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಪೊಲೀಸರು ಜೈಲಿಗಟ್ಟಿದ್ರು. ಹಿಂಡಲಗ ಜೈಲಿಂದ ಹೊರಬರುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡ ಶುಭಂ ಶಳ್ಕೆ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಡೋಕ್ರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಆತನನ್ನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. एखाद्या भागाप्रमाणे न्यायाने त्यांच्याची वाटत असतात आणि जे काही न्याय आहे ते न्याय निवाडा करत असतात. हे आम्ही पेपरमध्ये पाहिलेलं आहे. वास्तविकपणे शोभम शेट्टी साहेबांचा आणि आमचा तसं काही संबंध आहे, ते ओळख आहे, तो आलेला नव्हता आणि या योगायोगानं आज या ठिकाणी तो संबंध आलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, गेल्या 4 दिवसापूर्वी आमच्या गावचे कार्यकर्ते तिप्पाना यांनी आमच्या किती ग्रामपंचायतीमध्ये एक आपल्या समस्या घेऊन त्यांचं काहीतरी काम होतं आणि ते आमच्या किती ग्रामपंचायतीला गेले होते. त्यावेळेला अध्यक्ष हेमंत पाटील नव्हते आणि त्यावेळेला व्हिडिओ पत्कार त्या ठिकाणी होते. त्यावेळेला तिप्पाने त्यांना विचारलं की बाबा माझा जर प्रश्न आहे ते मी काय करू. त्यावेळेला ते पत्कार म्हणजे व्हिडिओनं त्यांच्याशी थोडा अहिराणीचं बोलणं केलं की अरे बाबा हे कर्नाटक आहे आणि तू कन्नडमध्ये बोल. त्यावेळेला सरळ सरळ म्हणजे तिप्पाने त्याने केला शिवाळी केली नाही. त्याला सरळ सांगितलं साहेब तुम्हाला मराठी येते की नाही. तरी पण सुद्धा त्यांनी त्यांच्याशी ते वर्तन करायला सुरुवात केली आणि बाबा तू कन्नडमध्ये बोल असं त्याला परत सांगितलंय. वास्तविकपणे आता म्हणजे जो गुरु आहे त्याला मराठी येतंय आणि तो मराठी बोलतोय. वास्तविकपणे त्याला सांगायला पाहिजे होतं की तिप्पानाला की बाबा तुझं काय प्रॉब्लेम असेल तर असं लिहून दे. तर त्यांनी त्याला थोडं म्हणजे लिहून द्या कन्नडमध्ये बोलला. साहेब तुम्ही मला आदरणीय शुभम शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम आपण टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया. किती ग्रामस्थ व आमच्या या युवा वर्गाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शाल व मालाप्रमाणे सण करून सर्वदेशाचा स्वागत होईल. आणि हे स्वागत आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजितराव डोकरे यांचं शाल व मालाप्रमाणे स्वागत करावं असं मी विनंती करतो. ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ದರ್ಪ ಮೆರೆದ ಎಂಇಎಸ್ ಪುಂಡನಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿರುವ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಕನ್ನಡಿಗರು ಸಾರ್ವಜನಿಕರು ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ತಾಜಾ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ 24x7ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿ. ತಪ್ಪದೇ ಲಿಂಕ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ.